केदारनाथ जवळ आर्यन एव्हिएशनचं हेलिकॉप्टर कोसळलं. 7 जणांचा मृत्यू. गौरीकुंड सोनप्रयागच्या जंगलामध्ये हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती. अहमदाबादमधील घटनास्थळावरून आतापर्यंत 275 जणांचे मृतदेह सापडले. तर आर्यननं उत्सुकतेनं व्हिडिओ बनवला तेव्हाच दुर्घटना घडली. आर्यनचा मित्र राजनं सांगितला किस्सा. फडणवीस राज ठाकरेंमधील चर्चेची माझ्याकडे इत्यंभूत माहिती. फडणवीस एकाच वेळेला सगळ्यांना खेळू पाहतात. प्रत्येक पक्ष आपल्या तालावर नाचतो असं फडणवीसांना वाटतं. संजय राऊतांचा रोखठोकमधून दावा. अजित पवार माळेगाव साखर कारखान्याच्या चेअरमन पदासाठी उमेदवार. बारामतीमध्ये माझ्याएवढा उजवा उमेदवार मिळाला तर मी बाजूला होईन. अजित पवारांची प्रतिक्रिया. तुम्ही एकदा दोघांना संधी दिली, आता आम्हाला संधी द्या. माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडताना सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. आरएसएस आणि भाजपच्या समन्वय समितीची आज नागपूरमध्ये बैठक. मुख्यमंत्री फडणवीस, बावनकुळेंसह विदर्भातील भाजपचे सर्व आमदार आणि खासदार उपस्थित राहणार. पंतप्रधान मोदी उद्यापासून 5 दिवस परदेश दौऱ्यावर. मोदी 16 आणि 17 जूनला होणाऱ्या G7 परिषदेला उपस्थित. मोदी कॅनडासह सायप्रस, क्रोएशियाला भेट देणार. मुंबई लोकलमध्ये तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास करा, अन्यथा दंड भरावा लागणार. फर्स्ट क्लासमध्ये उद्यापासून केंद्रीय तिकीट तपासणी मोहीम. अमेरिकेत 2 डेमोक्रॅटिक पक्षाच्या खासदारांवर घरात घुसून गोळीबार. मेलिसा हॉटमनसह पती मार्कचा गोळीबारामध्ये मृत्यू.